सायंकाळी मी आपणा सर्वांचं या इंडियन म्युझिकल क्लबतर्फे आयोजित सीझन 4 मराठी आणि हिंदी हिट सॉंग्स ऑफ 80s या थीमद्वारे आयोजित करण्यात येणाऱ्या या प्रोग्राममध्ये आपणा सर्वांचं स्वागत, आभार आणि अभिनंदन. आभार अशासाठी जसं मी आत्ताच म्हटलं की तुम्ही सर्वजण वेळात वेळ काढून आमच्या या इथे या प्रोग्रामला उपस्थित राहिलात. आणि आमच्या कलाकारांना आज मी तुमच्याकडून इतकंच निवेदन करेल की आज आमच्या या कलाकारांना तुम्ही अगदी भरभरून प्रोत्साहन द्यावं. आपल्या टाळ्यांमध्ये कुठेही कमतरता येऊन देऊ नका. आपल्या टाळ्या ह्या वाजतच राहिल्या पाहिजेत. तितकंच आमच्या ज्या कलाकारांनी इतके आजपर्यंत म्हणजे अनेक आमचे ह्या इथे 3 ते 4 असे आमचे प्रॅक्टिस सेशन्स झालेले आहेत. इथे आमच्या कलाकारांनी ठिकठिकाणी एकत्रित होऊन प्रॅक्टिस सेशन्स केलेले आहेत आणि त्यानुसार कलाकारांनी जी गाणी गायली होती प्रॅक्टिस सेशन दरम्यान देखील ती देखील रेकॉर्ड होऊन काही उस्तादांकडे पाठवली गेली होती. आणि जेव्हा त्यांनी त्याच्यामध्ये जे करेक्शन्स करायला सांगितले होते ते करेक्शन केल्यानंतरच मग पुन्हा आपलं सादरीकरण करण्यासाठी ते इथे तयार आहेत. आमचे जे कलाकार आहेत काही नवोदित कलाकार आहेत ज्यांचं इथे डेब्यूट परफॉर्मन्स होणार आहेत. तर काही कलाकार असे आहेत की जे आणि आमचे हे सगळेच कलाकार जे आहेत जे गायक आहेत ते आमचे सगळे कलाकार अगदी उच्च अशा त्यांच्या क्षेत्रामध्ये अगदी उच्च कामगिरी बजावतात. कोणी तुम्ही बघाल ऐकाल तेव्हा तुम्हाला कळेल की कोणी ते जनरल मॅनेजर आहेत, कोणी प्रेसिडेंट आहेत ऑफ सम ऑफ दी रेप्युटेड कंपनीज. म्हणजे अशा क्षेत्रातून आल्यानंतर देखील कोणी डॉक्टर आहे, तर कोणी आमच्या ज्या स्त्रिया ज्या आहेत ज्या कलाकार आहेत त्या देखील आपल्या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तम कामगिरी निभावत आहेत. आणि तरी देखील त्यांनी आपल्या या संगीताच्या आपल्या या गायनाच्या कलेला अतिशय उत्स्फूर्तपणे जपले आहे. आणि त्याकरता त्यांना वाव देण्याकरता इंडियन म्युझिकल क्लबची निर्मिती तुम्हाला माहितीच आहे. आपल्या मॅम श्रीमती राखी झोपे आणि आपले अनिल झोपे सर यांनी या क्लबची निर्मिती केवळ या नवोदित कलाकारांना प्लॅटफॉर्म मिळावा. किती अवघड असतं माहिती आहे का तुम्हाला एक प्लॅटफॉर्म मिळणं. आपल्या कलेला जी आपल्यामध्ये कला असते प्रत्येकाला इच्छा असते की मी या कलेचं सादरीकरण करावं. कोणीतरी रसिक प्रेक्षक समोर बसलेला असावा आणि मला त्याने अगदी टाळ्या वाजवून भरभरून दाद द्यावी ही एकच इच्छा एका कलाकाराच्या मनात असते. आणि ते कार्य अतिशय छानपणे जर कोणी बजावलं असेल तर राखी झोपे मॅम आणि आपले अनिल झोपे सर जे फाउंडर आहेत इंडियन म्युझिकल क्लबचे. आणि त्यांनी गेले 4 वर्ष हा प्रोग्राम ते सतत राबवत आहेत. पहिल्या वर्षी जी आपली थीम होती ती होती आपकी पसंद. सेकंड इयरमध्ये जी आपली थीम होती ती 70sचे ड्युएट सॉंग्स. थर्ड सीझनमध्ये एव्हरग्रीन सॉंग्स. आणि आता जे आहे ते आपले 80sचे हिट्स गोल्डन हिट्स ऑफ मराठी आणि हिंदी सॉंग्सचे असं आपलं थीम आहे. आणि त्या प्रत्येक थीमला प्रत्येक कार्यक्रमाला आपण ऑडियन्सने अगदी भरभरून दाद दिलेली आहे. तुम्ही इथे प्रेक्षकजन हो, रसिक प्रेक्षक हो, तुम्ही इथे आलात आणि प्रत्येक वेळेला हा आपला प्रोग्राम हाऊसफुल झाला होता. त्याबद्दल थँक्यू सो मच. आणि प्रत्येकाने आपापल्यासाठी मला वाटतं जोरदार टाळ्यांनी स्वतःसाठी प्लीज टाळ्या वाजवाव्यात. थँक्यू सो मच. आपल्यामुळे हा आमचा प्रोग्राम प्रत्येक वेळेला यशस्वी होत गेला आहे. कारण प्रत्येक वेळेला आमचा हा हॉल हाऊसफुल होत होता आणि केवळ तुमच्यामुळेच. आणि मी तुम्हाला असं सांगेल की पुढच्या वेळेला देखील पुढचं देखील आता आमचं 5वं पर्व देखील असेल पुढच्या महिन्यामध्ये. त्यावेळेला देखील आपण असंच यावं, आम्हाला अशीच द्याद द्यावी ही आम्ही सगळ्यांना विनंती करतो आहे. तर जसं तुम्हाला सांगितलं की आमचा हा प्रोग्राम सतत 4 वर्षे हा इथे राबत गेला होता. आणि आता 5वं सत्र देखील आपलं असेल. 5वा प्रोग्राम असेल आपला 25 एप्रिलला जो प्लॅन्ड आहे. आणि मी तुम्हाला आताच या क्षणीच 5व्या पर्वासाठी देखील आमंत्रित करत आहे. धन्यवाद. रसिक प्रेक्षक हो, आपण जसे माहीतच आहोत आपल्या प्रथा आणि परंपरेनुसार आपण आपल्या कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात ही कशी करतो तर ज्ञानस्वरूप मोरयाची पूजा करू. कारण गुणाचा मुळारंभ तो निर्गुणांचा आदी अनंत जो आहे. तर चला मग अर्चना करूया अशा आपल्या गणरायाच्या वंदनेची. आणि या गणरायाच्या वंदनेसाठी मी एका उमदा कलाकाराला इथे बोलवू इच्छिते. आणि ती उमदा कलाकार म्हणजे कोण आहे माहिती आहे का तुम्हाला? अहो ती एक बालनृत्यांगना आहे. ही एक बालनृत्यांगना 12 वर्षाची अवघी एक चिमुकली आहे. आणि ही बालनृत्यांगना आपली इथे जी आहे ती बालनृत्यांगना ही एका गेले 3 वर्ष कथ्थक नृत्यामध्ये परीक्षा देत आहे. आणि प्रथम श्रेणीमध्ये हिने परीक्षा दिलेली. वयाच्या 3ऱ्या वर्षापासून तिने वेस्टर्न डान्स करायला सुरुवात केली होती. आणि ही आपली बालनृत्यांगना एवढंच नव्हे तर तिने अनेक मूवीजमध्ये अल्बममध्ये तसेच अनेक शॉर्ट फिल्म्समध्ये देखील तिने ॲक्टिंगचं काम बजावलेलं आहे. शी इज ॲन ॲक्ट्रेस ऑल्सो.
So, a versatile, talented girl. I'm welcoming over here Mahi Butala. Please welcome, dear girl, and showcase your dance performance over here.